परवा रात्री साधारणतः 11:30च्या सुमारासमध्ये नाशिकहून एक गृहस्थ गुगल मॅपला त्यांनी साखरी रोड टाकला असता जमनागिरी रोड फाशी पुलाने सरळ आले। गुगल मॅपने हा रस्ता त्यांना साखरी रोडला जाण्यासाठी दाखवला, पण या ठिकाणी हा पूल गेल्या 3 महिन्यापासून वाहून गेलेला आहे। सरकारी क्वार्टर्स ते शनीनगर यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे, जो साखरी रोडकडे जातो। गेल्या 3 महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पुलाच्या दुरुस्ती संदर्भामध्ये आणि हा पूल नव्याने निर्माण करण्यात यावा यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला होता। वारंवार या संदर्भामध्ये शहर अभियंता असतील, आयुक्त असतील यांच्याशी आम्ही चर्चा देखील केलेली होती। बाजूला शनीनगर असेल, यशवंतनगर असेल किंवा मोतीनगर असेल, या ठिकाणी गोरगरीब लोकांची वस्ती आहे। या ठिकाणचे गोरगरीब लोक, बाजूला आमच्या जमनागिरी बिलाटीमधले गोरगरीब लोक, त्यांचा हा वापरण्याचा हमरस्ता आहे। या ठिकाणूनच कामगार वर्ग ठिकठिकाणी कामाला जात असतो। गोरगरिबांची वस्ती असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला त्यांच्या या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही आहे। 4 महिने झाले पूल वाहून गेलेला आहे। नागरिक या ठिकाणी या पुलामुळे धास्तावलेले आहे। रात्री या ठिकाणी अंधार राहतो, अंधारामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी या पुलाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत। परवाचा जो किस्सा झाला त्यावेळेला रात्री मी स्वतः याच भागामध्ये राहत असल्यामुळे आलो आणि ती गाडी आम्ही त्या ठिकाणी 4-5 लोकांना बोलून बाजूला केली। त्या दिवशी जर त्या प्रवाशाने या ठिकाणी स्पीड कंट्रोल केला नसता तर त्याची या ठिकाणी जीवितहानी देखील झाली असती। अशा प्रकारे धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांच्या जीविताशी खेळ चालवलेला आहे। अत्यंत घाणेरडा असा प्रकार आहे। गोरगरिबांची वस्ती असताना महानगरपालिकेचं हे दुर्लक्ष यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही। आजच परत एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक स्मरणपत्र या पुलाच्या संदर्भामध्ये देतो आहोत की या पुलाचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करून याची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार आहोत। जर 8 दिवसामध्ये या पुलाचं काम सुरू झालं नाही, वर्क ऑर्डर निघाली नाही, तर या भागातील सर्व गोरगरीब नागरिकांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या गेटवरती आणि आयुक्तांच्या कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत।